भाजप पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त भाजप जिल्हा कार्यालय येथे ध्वजारोहण। भाजप जिल्हा कार्यालय व आमदार अनुप अग्रवाल यांच्या कार्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न। धुळे शहरातील भारतीय जनता पार्टी जिल्हा कार्यालय 40गाव रोड धुळे या ठिकाणी सकाळी 9 वाजता भाजप पक्षाच्या स्थापना दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। तदनंतर 9:30 वाजता धुळे शहराचे आमदार अनुप अग्रवाल यांच्या संपर्क कार्यालय वार रूम या ठिकाणी देखील ध्वजारोहण करण्यात आले। तदनंतर या प्रसंगी या ठिकाणी खासदार डॉक्टर सुभाष भामरे, धुळे शहर आमदार अनुप अग्रवाल, महानगर प्रमुख गजेंद्र अंपडकर, माजी महापौर जयश्रीताई अहिरराव, माजी महापौर प्रतिभाताई चौधरी, माजी महापौर प्रदीप नाना करपे, माजी महापौर चंदूबापू सोनार, विजय पाचापूरकर, ज्येष्ठ नेते हिरामनप्पा गवडी, डॉक्टर सुशील कुमार महाजन, माजी महापौर कल्याणीताई अंपडकर, नागसेन बागुल, ॲडव्होकेट आबा जाधव, नगरसेवक राजेश पवार, भगवान देवरे, दगडू बागुल, नागसेन बोरसे, आरती पवार, सचिन सेवतकर, बंसी जाधव, सचिन पाटील, जयंतराव वानखेडकर, युवा मोर्चाचे आकाश परदेशी, सुहास अंपडकर, बंटी मासुडे यासह सर्वच पदाधिकारी कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते। तर यावेळेस आज श्रीराम नवमी निमित्त देखील या ठिकाणी प्रतिमा पूजन करण्यात आले। श्रीराम जयघोष या ठिकाणी करण्यात आला। माता की वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी माता की भारत माता की वंदे मातरम। भारतीय जनता पार्टीचा भारतीय जनता पार्टी 40 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या स्थापनेत झाले। 6 एप्रिल 1980 या दिवशी फिरोजशाह कोटला मैदानावर माननीय अटलजींच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली। तत्पूर्वी आपल्या जनसंघ म्हणून हा पक्ष हिंदुत्ववादी पक्ष म्हणून काम करत होता। त्यानंतर 1975ला जेव्हा आणीबाणी लागली त्यानंतर जनसंघ आणि इतर पक्ष मिळून जनता पार्टी या नावाने एक पक्ष सर्वसमावेशक पक्ष निर्माण झाला आणि तो सत्तेवर आला। परंतु 1977 साली जेव्हा परत काँग्रेसची सरकार या स्थापना झाली त्याच्यानंतर भारतीय जनता पार्टी म्हणून हा पक्ष 1980 साली स्थापन करण्यात आला। पक्ष स्थापन झाल्यानंतर अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत पक्ष होता, कारण संबंध देशात नगरपालिकेपासून दिल्लीपासून तर दिल्लीपर्यंत काँग्रेसची सत्ता होती। कुणीही काँग्रेसच्या विरोधात समोर यायला धजावत नव्हतं। मोजके 5-25 विजू नाना, काकाजी शर्मा, बाबा मोरणकर, पावसकर नाना असे जुने लोक जे होते ते 5-25 लोक आम्ही कधीतरी त्यांच्या मार्गदर्शनात माझ्यासारखा कार्यकर्ता तयार झाला। कधीतरी एखादा आंदोलन एखादा मोर्चा काढायचा म्हटलं म्हणजे कुणी यायला घाबरत होते, कारण सत्ता काँग्रेसची होती आणि दुष्कर्तादी होत होती। परंतु हळूहळू अटलजीच्या नेतृत्वात हा पक्ष वाढत गेला। अटलजी, अडवाणीजी, मुरली मनोहरजी जोशी असे अनेक जुने जाणते जे नेते होते त्यांनी हळूहळू मोठ बांधत आज हा पक्ष जो आहे 45 वर्षानंतर ज्या पक्षाचे 2 खासदार होते तो पक्ष आज या देशातला सगळ्यात मोठा पक्ष म्हणून अस्तित्वात आला आणि या पक्षाने आज या देशात आणि अनेक राज्यात सुमारे 18 राज्यात आपलं राज्य सरकार आहे। असं आपल्या या पक्षाने तुमच्यासारख्या सगळ्या मेहनत करणाऱ्या कार्यकर्त्यांना आम्ही रिटायर झालो। तुमच्यासारखे तरुण मित्रांना मी एकच सांगू इच्छितो, गतिशील करो चरणों को मंजिल हमारे पास नहीं, सार्थक कर डालो हर सांस को काल चक्कर किसी का दास नहीं। सगळ्यांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवस रामनवमीच्या लाख शुभेच्छा देतो। आज 45 वर्षाचा दीर्घ प्रवास भारतीय जनता पार्टी आज जनसंघापासून तर भारतीय जनता पार्टीपर्यंतचा जो प्रवास आहे हा अत्यंत हलाखीचा आणि जिगरीचा प्रवास होता। 2 खासदारचे आज भारतीय जनता पार्टी सत्तेवर पोहोचलेली आहे। गेल्या 10 वर्षापासून
आणि आत्ता हा परत 5 वर्षाचा कालखंड असा भारतीय जनता पार्टीने या देशासाठी केलेला विकासाचा काम जे 75 वर्षात कोणालाच जमलं नाही। आणीबाणी असेल किंवा बाकी ज्या काही गोष्टी या भारतात झाल्या त्या अत्यंत दुर्दैवी होत्या। या स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बाबासाहेबांनी लिहिलेली घटना, त्या घटनेवर खऱ्या अर्थाने चालणारा भारतीय जनता पार्टी प्रभू श्रीरामचंद्र आई शबरी माता शबरीकडे त्या ठिकाणी त्यांच्या कुटियेत गेले, कारण की त्यांना आईचे दर्शन त्या ठिकाणी, त्यांना माता शबरी आपल्या मातासारखी वाटत होती। आजपर्यंत काँग्रेसने राज्य केलं, परंतु कधीच छोट्या घटकांविषयी कधी विचार केला। प्रभू श्रीरामचंद्रला आई वाटणारी शबरी माता भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यासाठी दलित समाजातील माता ही आई समान आहे। म्हणूनच भारतीय जनता पार्टीने या देशाचं सर्वोच्च पद एक आदिवासी महिलेला बाबासाहेबांच्या घटनेविषयी कायम काँग्रेसने या ठिकाणी राजकारण केलं, परंतु कधीच बाबासाहेबच्या कुठल्या जाणीवाला त्या ठिकाणी त्यांनी मोठं पद दिलं। परंतु भारतीय जनता पार्टीने त्या घटनेचा सन्मान करत राम गोविंद सारखा त्या ठिकाणी एक दलित आमचा बांधव त्या ठिकाणी राष्ट्रपती। कायम काँग्रेसने इतके वर्ष समाजामध्ये भांडणं लावले आणि सत्तेचं राजकारण केलं, हिंदू मुस्लिमांचे भांडणं लावले, परंतु कधीच कुठल्या मुस्लिम बांधवाला त्या ठिकाणी पद दिलं नाही। भारतीय जनता पार्टीने अब्दुल कलाम यांच्या माध्यमातून एक मुस्लिम बांधव या देशाचा राष्ट्रपती सर्वोच्च पदावर, म्हणून भारतीय जनता पार्टी ही सबका साथ सबका विकास करणारी पार्टी आहे। आम्ही तिसऱ्या पिढीत काम करत आहोत। जनसंघाच्या स्थापनापासून तर आजपर्यंत भारतीय जनता पार्टीमध्ये एक निष्ठेने काम करणारे धुळे शहरातील अनेको कार्यकर्ते जे काही दिवंगत झाले असतील, जे आज आहेत, या सर्वांना मनापासून नमन करतो। आज त्यांनी लावलेला वृक्ष आज वृक्षात रूपांतर झालेलं आहे। म्हणूनच सर्व धुळेकर नागरिकांना भारतीय जनता पार्टीच्या स्थापना दिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि रामनवमीच्याही शुभेच्छा देतो। जय श्री राम।